हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। माजी आमदार झिशान सिद्दीकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी घरी जाऊन नोंदवला झिशान सिद्दीकींचा जबाब। साहेब आणि दादा एकत्र आल्यास आपली हरकत नाही, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही माझे मोठे भाऊ, तेही एकत्र आल्यास आनंदच होईल, सुप्रिया सुळे यांचं मत। दाभोलकर हत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी गुन्ह्याचा तपास फिरवला, हिंदुत्ववादी संघटनांकडे त्यांनी बोट करून तपास चुकीच्या दिशेने नेल्याचा विक्रम भावेंचा आरोप। बीडच्या गेवराईतल्या वाहे गावात क्षुल्लक कारणावरून 8 जणांवर कोयता आणि रॉडनं हल्ला, अद्यापही तक्रार दाखल नाही, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक, शहरासाठी प्रस्तावित वाहतूक उपाययोजनांबाबतही घेतला आढावा। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळणोर यांची वैद्यकीय नोंदणी निलंबित, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची कारवाई, आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा आरोप। गँगस्टर डी.के. रावला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर, खंडणी आणि फसवणुकीच्या आरोपावरून झालेली अटक, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक म्हणूनही डी.के. रावची ओळख। मानखुर्दमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोटात 15 वर्षीय मुलीचा मृत्यू, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स भारत दौऱ्यावर, व्हॅन्स यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। आणि सोन्याला आणखी झळाळी, 1 तोळा सोन्याचा दर पोहोचला 1,05,000 रुपयांवर, गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 2,000 रुपयांनी वाढ।